कल्पना करा, फक्त 16 वर्षांचा एक तरुण, समाजानं ज्याला नाकारलं, पण त्याच तरुणानं असा ग्रंथ लिहिला जो आज 700 वर्षांनंतरही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो. तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ते महान संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या अध्यात्मातील सर्वात महान आणि पवित्र ग्रंथांपैकी एक ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर तो जीवन समजून घेण्याचा, मन शांत करण्याचा आणि आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. हा ग्रंथ इतका महान मानला जातो की आजही लाखो वारकरी, संतभक्त आणि अध्यात्मप्रेमी रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. पण प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वरी नेमकी आहे तरी काय? ती कोणी लिहिली? आणि तिचं महत्त्व इतकं मोठं का आहे? चला, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. 13व्या शतकात महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विद्वान ब्राह्मण होते. पण संन्यास घेतल्यानंतर पुन्हा संसारात आल्यामुळे समाजानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बहिष्कृत केलं. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना लहानपणापासूनच अपमान, दुःख आणि संघर्ष सहन करावा लागला. पण या संकटांमध्येही त्यांनी देवभक्ती आणि अध्यात्माचा मार्ग सोडला नाही. त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वर महाराजांना अध्यात्माचं गूढ ज्ञान मिळालं. त्या काळात भगवद्गीता फक्त संस्कृतमध्ये होती. सामान्य लोकांना तिचा अर्थ समजत नव्हता. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं, गीतेचं ज्ञान प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे. आणि मग फक्त 16व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य लिहायला सुरुवात केली. ही महान रचना नेवासा येथे झाली. असं सांगितलं जातं की ज्ञानेश्वर महाराज मंदिरात बसून ओव्या सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा त्या लिहून घेत होते. ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असंही म्हटलं जातं, कारण हा ग्रंथ भगवद्गीतेचा भावार्थ अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. हे भगवद्गीतेच्या 18 अध्यायांवर आधारित आहेत. पण ज्ञानेश्वरीचं सौंदर्य फक्त अध्यात्मात नाही, तर तिच्या भाषेत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघड तत्वज्ञानही शेती, नदी, सूर्य, आई, पक्षी, निसर्ग अशा उदाहरणातून इतक्या सहज समजावलं आहे की सामान्य माणसालाही ते थेट मनाला भिडतं. ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे आणि जीवनाचं अंतिम सत्यही आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात बसलेलं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. या ओवीत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. ते स्वतःसाठी काही मागत नाहीत. ते मागतात लोकांमध्ये प्रेम वाढावं, द्वेष नष्ट व्हावा आणि संपूर्ण जग सुखी व्हावं. हीच ज्ञानेश्वरीची खरी महानता आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात ज्ञानेश्वरी माणसाला शांतता देते. हा ग्रंथ सांगतो, कर्म करत राहा, अहंकार सोडा, प्रत्येकामध्ये देव पहा आणि प्रेमानं जगा. म्हणूनच आजही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीला अत्यंत पवित्र स्थान आहे. पंढरपूरच्या वारीत हजारो वारकरी ज्ञानेश्वरीचं पारायण करत चालतात. ज्ञानेश्वरी हा फक्त एक ग्रंथ नाही, तो आत्म्याला प्रकाश देणारा दीप आहे. जो माणूस ज्ञानेश्वरी समजतो, तो जीवन समजायला लागतो. आणि म्हणूनच 700 वर्षांनंतरही ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आजही जिवंत आहेत. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जय ज्ञानेश्वर माऊली.